नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी मान्सून पावसाबद्दलची एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये मान्सूनचा पुन्हा एकदा जोरदार कमबॅक होणार असून राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने देखील आज जाहीर केली आहे। आज समोर आलेल्या हवामान विभागाच्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये मान्सून वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये काल रात्री देखील चांगला पाऊस झाला व आज दुपारपासून पुन्हा एकदा राज्यामध्ये जोरदार पावसाची सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान विभागाने देखील आज जाहीर केली आहे। तर मग काय आहे आज समोर आलेला नवीन हवामान अंदाज आणि या अंदाजानुसार राज्यामध्ये पुढील काही दिवस कशा प्रकारचे वातावरण राहू शकते, चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, राज्यामधील अनेक भागामध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। राज्यामध्ये पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये पावसाचा जोर काहीसा अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे। तसेच मान्सून ट्रप आपल्या सरासरी पातळीवर आहे, तर आग्नेय पाकिस्तान आणि चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे। हे कमी दाबाचे क्षेत्र पाकिस्तानकडून बांगलादेशच्या दिशेने सरकत देखील आहे, त्यामुळे उत्तर भारत आणि मध्य भारतामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामध्येही उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील आज जाहीर करण्यात आली आहे। तसेच हवामान विभागाने आज आणि उद्या विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज जाहीर केला आहे। संपूर्ण कोकणाला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला आहे, तर विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे। मराठवाड्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने जाहीर केली आहे। तसेच शनिवारी आणि रविवारी विदर्भामधील काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। कोकणामधील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मध्य महाराष्ट्रामधील कोल्हापूर, पुणे, सातारा आणि मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली, खानदेशामधील जळगाव आणि धुळे या जिल्ह्यालाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। राज्याच्या इतर भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अगदी दाट शक्यता देखील हवामान विभागाने जाहीर केली आहे। तर मग पावसाला पोषक वातावरण तयार होत असल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आज म्हणजे 5 तारखेला दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा, तर विदर्भामध्ये विजांसह पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट आज हवामान विभागाने जाहीर केला आहे। तर मग अशा प्रकारची मान्सून पावसाबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।